नमस्कार मित्रांनो, आपल्या अर्चना कथा मराठी चॅनलच्या या अत्यंत खास व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवला आहे. कारण जर तुमचं वय 60, 65 किंवा 80च्या पुढे गेलं असेल आणि आता तुमच्या पायांमध्ये पूर्वीसारखी ताकद उरलेली नसेल, चालताना साथ देत नसतील, गुडघ्यांमध्ये आणि सांध्यांमध्ये तीव्र वेदना, कडकपणा आणि वारंवार येणाऱ्या गोळ्यांमुळे तुम्ही घराच्या 4 भिंतींमध्येच अडकून पडला असाल, तर हे समजून घ्या की हा संदेश थेट देवाकडून तुमच्यासाठीच आला आहे. एक वेळ होती जेव्हा तुम्ही तुमच्या नातवंडांसोबत मंदिराच्या पायऱ्या सहज चढत होता, गावच्या जत्रेत फिरत होता, मित्रांना भेटायला बाजारात पायी जात होता, पण आज ते सगळं फक्त आठवण किंवा स्वप्न बनून राहिलं आहे. आता अशी परिस्थिती झाली आहे की स्वतःच्या घरात बाथरूमपर्यंत जाणंही एखाद्या मोठ्या लढाईसारखं वाटतं. प्रत्येक पावलावर वेदनेची सुई टोचल्यासारखं जाणवतं आणि पडण्याची भीती कायम मनात घर करून बसलेली असते. पण आज मी तुम्हाला ठामपणे सांगतो, जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला आणि सांगितलेल्या गोष्टी योग्य पद्धतीने केल्या, तर फक्त 15 दिवसात तुमच्या अशक्त आणि डळमळीत पायांमध्ये पुन्हा ताकद येऊ शकते. एवढंच नाही तर तुमचे पाय लोखंडासारखे मजबूत आणि घोड्यासारखे वेगवान होऊ शकतात. आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की हे कसं शक्य आहे, तर मी स्पष्ट सांगतो की यात कोणताही जादू किंवा चमत्कार नाही, तर हे आयुर्वेदातील त्या 5 अमूल्य उपायांचं सामर्थ्य आहे, जे बहुतेक तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरातच उपलब्ध असतात. फक्त त्यांना पाण्यात भिजवून योग्य पद्धतीने खाण्याची गरज असते. माझ्याकडे एक रुग्ण होते, 76 वर्षांचे सदानंदजी, जे निवृत्त शाळा शिक्षक होते. वेदनांमुळे ते व्हीलचेअरवर आले होते. त्यांच्या मुलीने मला रडत सांगितलं होतं की डॉक्टर, बाबा आता आपल्या नातवंडांसोबत बसून खेळूही शकत नाहीत. पण जेव्हा त्यांनी मी सांगितलेल्या गोष्टींपैकी एक गोष्ट पाण्यात भिजवून खायला सुरुवात केली, ते फक्त 10 दिवसात स्वतः चालत माझ्या क्लिनिकमध्ये आले आणि म्हणाले, डॉक्टर साहेब, मला असं वाटतंय की माझे पाय मला पुन्हा मिळाले आहेत. त्यांच्या डोळ्यातले अश्रू आणि चेहऱ्यावरची आनंदाची स्मित पाहून माझं मन भरून आलं. मला अजिबात नको आहे की तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणताही ज्येष्ठ व्यक्ती असं समजू लागेल की म्हातारपण म्हणजे फक्त वेदना आणि असहाय्यता. जागतिक आरोग्य संघटनेच्या 2025च्या अहवालानुसार 70%हून अधिक वृद्धांमध्ये पायांची कमजोरी आणि वेदना यामागचं मुख्य कारण म्हणजे कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रोटीनची कमतरता असते, कोणतीही गंभीर आजार नाही. तसेच दिल्लीतील एम्सच्या अभ्यासानुसार योग्य आहार योग्य पद्धतीने घेतल्यास 90व्या वर्षी ही हाडांची मजबूती 60%पर्यंत वाढवता येते. तर आता तुम्ही त्या खास पद्धतीबद्दल जाणून घेण्यासाठी तयार आहात का, जी तुमच्या पायांतील वेदना आणि कडकपणा हळूहळू कमी करू शकते? तुम्हाला देखील कोणत्याही आधाराशिवाय, डगमगल्याशिवाय तुमच्या नातवाचा हात धरून मंदिरापर्यंत चालत जायचंय का? जर तुमचं उत्तर हो असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला अशा 5 खास गोष्टी सांगणार आहे, ज्या पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्यास तुमची हाडं इतकी मजबूत होऊ शकतात की 90व्या वर्षीही तुम्हाला चालण्यासाठी काठी किंवा कोणाच्याही आधाराची गरज भासणार नाही. उलट तुम्हाला स्वतःला पुन्हा धावत असल्यासारखं वाटेल. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला 3 अशा आयुर्वेदिक सवयी देखील सांगणार आहे, ज्या या उपायांचा परिणाम 10 पट वाढवू शकतात. म्हणून खाली कमेंटमध्ये नक्की हो लिहा. डॉक्टर साहेब, जर तुम्हालाही तुमचे पाय लोखंडासारखे मजबूत बनवायचे असतील, तर तुम्ही मला कुठून पाहत आहात हेही नक्की सांगा. तुम्ही दिल्ली, पटना, इंदोर की लखनौ येथून जोडलेले आहात का? मी प्रत्येक कमेंट काळजीपूर्वक वाचतो आणि तुमच्या प्रतिसादाची वाट पाहतो. पहिला उपाय ऐकून तुम्ही खरोखरच आश्चर्यचकित व्हाल, म्हणून हा व्हिडिओ मध्येच अजिबात सोडू नका. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर एक छोटीशी विनंती आहे की जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला वेळेवर व्हिडिओ मिळतील. म्हणून नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, पायांची डळमळ, गुडघ्यांचा त्रास आणि दिवसभर बसून राहिल्यानंतर सांध्यांमध्ये येणारा कडकपणा ही काही छोटी समस्या नाही. हे तुमच्या शरीराकडून मिळणारा एक गंभीर संकेत आहे की तुमच्या हाडांना आणि स्नायूंना आवश्यक पोषण योग्य प्रकारे मिळत नाही. मनात तुम्हाला असं वाटतं की सकाळी उठल्यावर कोणत्याही त्रासा न होता घराच्या अंगणात निवांत फेरफटका मारता यावा, नातवाला शाळेत सोडायला जाता यावं किंवा जुन्या मित्रांसोबत चहाच्या टपरीवर बसून जुन्या आठवणींना उजाळा देता यावा. पण पायांचा त्रास तुम्हाला फक्त शारीरिकच नाही, तर मानसिकदृष्ट्याही एका खोलीत कैद करून टाकतो. सर्वात मोठी भीती हीच असते की कधीतरी पडू नये आणि हाड मोडू नये, कारण या वयात हाडं लवकर जुळत नाहीत आणि कोणावर ओझं बनायचं नसतं. हाच भीतीचा आणि असहाय्यतेचा भाव हळूहळू आयुष्यातील आनंद कमी करत जातो. पण आज मी तुम्हाला खात्री देतो की ही अवस्था कायमची नाही.
टोकियो जेरियाट्रिक इन्स्टिट्यूटच्या 2025च्या संशोधनानुसार 75%हून अधिक वृद्धांमध्ये पायांची कमजोरी ही वाढत्या वयामुळे नसून शरीरात पोषक तत्वांचे योग्य शोषण न होणं हे मुख्य कारण असतं. जेव्हा तुम्ही सुकामेवा किंवा बिया थेट खाता तेव्हा पचनसंस्था त्यातील सर्व पोषक घटक पूर्णपणे शोषून घेऊ शकत नाही. पण जेव्हा तुम्ही त्यांना रात्रभर पाण्यात भिजवता तेव्हा त्यामध्ये अंकुरणाची प्रक्रिया सुरू होते आणि त्यातील कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि प्रोटीन शरीराला सहज शोषता येईल अशा स्वरूपात बदलतात. त्यामुळे भिजवलेली गोष्ट नैसर्गिक औषधासारखं काम करतं. आयुर्वेदानुसार भिजवल्यामुळे अन्नपदार्थांचा जडपणा कमी होतो, पचन सुलभ होतं, वातदोष शांत होतो आणि अस्थिधातूला मजबूती मिळते. आता वेळ न घालवता जाणून घेऊया त्या प्रभावी उपायांबद्दल जे पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्यास तुमच्या पाया आणि गुडघ्यांचा त्रास हळूहळू कमी होऊ शकतो आणि हाडांना लोखंडासारखी ताकद मिळू शकते. पहिला उपाय आहे भिजवलेले मेथीदाणे आणि अक्रोड यांची जोडी. सामान्यतः मेथीदाणे आपण फोडणीसाठी वापरतो, पण जेव्हा तुम्ही 1 चमचा मेथीदाणे आणि 2 अक्रोडाच्या गिऱ्या रात्रभर एका ग्लास स्वच्छ पाण्यात भिजवून ठेवता तेव्हा ही जोडी तुमच्या पायांसाठी अमृतासारखी ठरते. मेथीदाण्यात भरपूर आयर्न, कॅल्शियम आणि दाह कमी करणारे गुणधर्म असतात, जे सांध्यांची सूज कमी करण्यास आणि नसांमधील अडथळे दूर करण्यास मदत करतात. तर अक्रोडामध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि प्रोटीन स्नायूंची झीज भरून काढण्यास आणि नवीन पेशी तयार करण्यास मदत करतात. या दोन्ही गोष्टी पाण्यात भिजवल्यानंतर त्यातील फायटिक ॲसिड कमी होतं, जे सामान्यतः पोषक तत्वांच्या शोषणात अडथळा आणतं. यामुळे तुमच्या शरीराला पूर्ण कॅल्शियम आणि प्रोटीन मिळू शकतं. हार्व हेल्थच्या एका अभ्यासानुसार भिजवलेले मेथीदाणे आणि अक्रोड यांची जोडी वृद्धांमध्ये हाडांची घनता 40% वाढवू शकते आणि फक्त 15 दिवसात सांध्यांच्या वेदना अर्धी करू शकते. माझ्याकडे 72 वर्षांच्या सुशीला देवी नावेच्या रुग्ण होत्या. त्या लखनौच्या रहिवासी होत्या. त्यांचे गुडघ्यांचा त्रास इतका वाढला होता की त्या पायऱ्याही चढू शकत नव्हत्या. मी त्यांना हाच उपाय सांगितला. सुरुवातीला त्यांनी म्हटलं, डॉक्टर साहेब, मेथीदाणे खूप कडू असतात, मी ते कसे खाऊ? पण त्यांनी समजून घेऊन सलग 12 दिवस हा उपाय केला आणि मग त्यांनी स्वतः फोन करून सांगितलं की आज मी न थांबता 3ऱ्या मजल्यापर्यंत चढले आणि माझ्या गुडघ्यांची जळजळ पूर्णपणे कमी झाली आहे. त्यांच्या आवाजातील परत आलेला आत्मविश्वास ऐकून मला खूप भावनिक वाटला. हा उपाय करण्याची पद्धत खूप सोपी आहे. रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा मेथीदाणे आणि 2 अक्रोड फोडून एका ग्लास पाण्यात टाका आणि झाकून ठेवा. सकाळी उठल्यावर सर्वात आधी ते पाणी प्या आणि नंतर मेथीदाणे आणि अक्रोड नीट चावून खा. जर तुम्हाला डायबिटीसची समस्या असेल तर मेथीदाण्यांचं प्रमाण अर्धा चमचा ठेवा आणि अक्रोड कधीही न भिजवता खाऊ नका. हा उपाय तुमच्या पायांमध्ये नवीन ताकद निर्माण करण्यास मदत करू शकतो आणि कॅल्शियमची कमतरता मुळापासून दूर करण्यास मदत करू शकतो. खाली कमेंटमध्ये नक्की लिहा की तुम्ही हा उपाय करून पाहणार आहात का नाही. दुसरा उपाय आहे काळे तीळ आणि मनुकांची जोडी. बंधू आणि भगिनींनो, आयुर्वेदात काळे तीळ हाडांसाठी सर्वात उत्तम मानले जातात आणि जेव्हा ते गोड आणि उष्ण प्रकृतीच्या मनुकांसोबत पाण्यात भिजवून खाल्ले जातात तेव्हा ते पायांच्या वेदना आणि कमजोरीसाठी अतिशय प्रभावी ठरतात. काळ्या तिळांमध्ये पांढऱ्या तिळांच्या तुलनेत 3 पट जास्त कॅल्शियम, आयर्न आणि कॉपर असतं, जे थेट हाडांची रचना मजबूत करतं आणि ऑस्टिओपोरोसिसची प्रक्रिया मंदावते. मनुका म्हणजे सुकवलेले काळे द्राक्ष. त्यामध्ये पोटॅशियम आणि बोरॉन भरपूर असतं, जे शरीरात कॅल्शियम शोषणाची क्षमता वाढवतं आणि स्नायूंचे गोळ शांत करण्यास मदत करतं. रात्रभर पाण्यात भिजवल्यामुळे तिळाचं आवरण मऊ होतं आणि त्यातील तेल आणि पोषक घटक बाहेर येतात, त्यामुळे ते पचायला हलके आणि परिणामकारक बनतात. जर्नल ऑफ जेरियाट्रिक मेडिसिनमध्ये प्रकाशित संशोधनानुसार जे वृद्ध नियमितपणे भिजवलेले काळे तीळ आणि मनुका खातात त्यांच्यामध्ये हाडं तुटण्याचा धोका सुमारे 50% कमी होतो आणि पायांच्या स्नायूंची ताकद सुमारे 30% वाढते. माझ्याकडे अलाहाबादचे 80 वर्षांचे कृष्णकुमारजी आले होते, ज्यांचे पाय वारंवार डळमळत होते आणि त्यामुळे त्यांना नेहमी पडण्याची भीती वाटत होती. त्यांनी मला साधेपणाने विचारलं, डॉक्टर साहेब, मी पुन्हा माझ्या छोट्याशा बागेत जाऊन माझ्या आवडत्या गुलाबाच्या झाडांकडे पाहू शकेन का? मी त्यांना हाच उपाय करण्याचा सल्ला दिला. फक्त 15 दिवसानंतर त्यांच्या मुलीने मला एक फोटो पाठवला, ज्यामध्ये कृष्णकुमारजी त्यांच्या बागेत उभे राहून हसत होते आणि लिहिलं होतं की आता बाबा काठीशिवाय तासनतास बागेत काम करतात. हे दृश्य पाहून माझे डोळ्यात आपोआप पाणी आलं. हा उपाय करण्याची पद्धत खूप सोपी आहे. 2 चमचे काळे तीळ आणि 8-10 मनुके एका भांड्यात स्वच्छ पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी उठल्यावर ते पाणी प्या आणि नंतर तीळ आणि मनुका नीट चावून खा. जर तुमची साखर जास्त असेल तर मनुकांऐवजी फक्त काळे तीळ भिजवून खा आणि गूळ अजिबात घालू नका. हा उपाय तुमच्या हाडांना आतून ताकद देईल आणि शरीराला लोखंडासारखी मजबूती देईल. खाली कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कधी काळे तीळ आणि मनुका एकत्र भिजवून खाल्ले आहेत का नाही.
मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला वेळेवर व्हिडिओ मिळतील. म्हणून नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचं वय कमेंटमध्ये नक्की सांगा. तिसरा उपाय आहे अळसीचे बी आणि खजूर यांची शक्तिशाली जोडी. माझ्या प्रिय मित्रांनो, जर तुमच्या पायांमध्ये वारंवार सूज आणि जळजळ होत असेल, चालताना गुडघ्यांतून आवाज येत असेल आणि सांध्यांमधील नैसर्गिक स्निग्धता जवळजवळ संपल्यासारखी वाटत असेल, तर हा उपाय खास तुमच्यासाठी आहे. अळसीच्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड, लिग्नॅन्स आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात, जे शरीरातील सूज वाढवणाऱ्या घटकांना नियंत्रणात ठेवतात आणि सांध्यांना नैसर्गिक स्निग्धता देण्यास मदत करतात. दुसरीकडे खजुरामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन B6 मुबलक प्रमाणात असतं, जे स्नायू आणि नसांमधील समन्वय सुधारतं आणि गोळे येण्याची समस्या मुळापासून कमी करतं. जेव्हा तुम्ही 1 चमचा अळसी आणि 2 खजूर रात्रभर पाण्यात भिजवता, तेव्हा अळसीचं कठीण आवरण मऊ होतं आणि त्यातील जेलसारखा घटक बाहेर येतो, जो सांध्यांसाठी नैसर्गिक ल्युब्रिकेंटसारखं काम करतो. ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित संशोधनानुसार जे वृद्ध नियमितपणे भिजवलेली अळसी आणि खजूर खातात, त्यांच्यात सांध्यांच्या वेदनांमध्ये सुमारे 65% घट दिसून येते आणि चालण्याच्या गतीत जवळपास 40% सुधारणा होते. मला वाराणसीच्या 76 वर्षांच्या हेमलताजी आठवतात, ज्यांना गुडघ्यांचा इतका त्रास होता की त्या पूजा करण्यासाठी बसूही शकत नव्हत्या. त्यामुळे त्या खूप उदास राहत होत्या. मी त्यांना हाच उपाय सांगितला. एका आठवड्यानंतर त्यांच्या मुलीने सांगितलं की आई म्हणते की त्यांच्या गुडघ्यांमध्ये पुन्हा पूर्वीसारखी स्निग्धता आली आहे आणि जवळजवळ 1 महिन्यानंतर हेमलताजी स्वतः माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, डॉक्टर साहेब, तुम्ही मला फक्त चालायला नाही तर पुन्हा जगायलाही शिकवलं. त्यांचे हे शब्द माझ्यासाठी मोठ्या पुरस्कारासारखे होते. हा उपाय करण्यासाठी 1 चमचा अळसीचे बी आणि 2 मऊ खजूर गुठळी काढून 1 ग्लास कोमट पाण्यात रात्रभर भिजवा. सकाळी उठल्यावर आधी ते पाणी प्या आणि नंतर अळसी व खजूर नीट चावून खा. जर तुमचं पचन कमजोर असेल तर अळसी अर्धा चमच्यापासून सुरू करा आणि खजुराची गुठळी काढणं विसरू नका. हा उपाय तुमच्या सांध्यांना पुन्हा तरुणासारखी ताकद देऊ शकतो आणि वेदनाशिवाय चालण्याची शक्ती देऊ शकतो. खाली कमेंटमध्ये नक्की लिहा की चालताना तुमच्या गुडघ्यांतूनही आवाज येतो का. चौथा उपाय आहे मुसळी आणि बदाम यांचा अद्भुत संगम. मित्रांनो, जर तुमचे पाय फक्त दुखत नाहीत तर खूपच कमजोर आणि बारीक झाले असतील, स्नायू सुकले असतील आणि शरीराचं संपूर्ण वजन फक्त हाडांवरच आहे असं वाटत असेल, तर या समस्येचं समाधान याच जोडीमध्ये आहे. सफेद मुसळी ही एक प्राचीन आयुर्वेदिक वनौषधी आहे, जी शरीराच्या धातूंना बळकट करण्यासाठी आणि स्नायूंना पोषण देण्यासाठी ओळखली जाते. त्यामध्ये प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे स्नायूंच्या ऊतींची दुरुस्ती करण्यात मदत करतात. बदामामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स भरपूर असतात, जे व्यसांना ताकद देतात आणि शरीरातील ऊर्जा वाढवतात. जेव्हा तुम्ही 10 ग्रॅम मुसळीची मुळे आणि 5 बदाम रात्रभर पाण्यात भिजवता, तेव्हा मुसळी आपले सक्रिय घटक पाण्यात सोडते आणि बदामाचा तपकिरी सोल सहज निघतो. त्यामुळे त्यातील पोषण शरीराला लवकर मिळतं. जर्नल ऑफ ट्रॅडिशनल अँड कॉम्प्लिमेंटरी मेडिसिनमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार मुसळी आणि बदाम यांचे हे संयोजन वृद्धांमध्ये स्नायूंची झीज, सार्कोपेनिया थांबवण्यात सुमारे 70% प्रभावी ठरते. तसेच पायांची ताकद वाढवण्यासाठीही हा उपाय खूप उपयुक्त मानला जातो. माझ्याकडे 82 वर्षांचे मेजर सिंगजी नावाचे एक रुग्ण होते. ते निवृत्त झाले होते आणि दीर्घकाळ सैन्यात सेवा दिल्यामुळे त्यांच्या पायांमध्ये खूप कमजोरी आली होती. ते नेहमी म्हणायचे, डॉक्टर, मी माझ्या मित्रांसोबत संध्याकाळी कॅन्टीनपर्यंत सरबत प्यायला देखील जाऊ शकत नाही. मी त्यांना हाच उपाय करण्याचा सल्ला दिला. साधारण 3 आठवड्यानंतर ते त्यांच्या जुन्या युनिफॉर्ममध्ये ताठ उभे राहून माझ्या क्लिनिकमध्ये आले आणि सॅल्यूट करत म्हणाले, सर, रिपोर्टिंग. आता मी रोज संध्याकाळी 2 किलोमीटर चालतो. हे पाहून माझेच नाही तर संपूर्ण क्लिनिक स्टाफचे डोळे अभिमानाने भरून आले. हा उपाय करण्यासाठी 10 ग्रॅम सफेद मुसळीची मुळे आणि 5 बदाम एका भांड्यात पाण्यात रात्रभर भिजवा. सकाळी उठल्यावर आधी ते पाणी प्या आणि नंतर अळसी व खजूर नीट चावून खा. मुसळीची मुळे वापरण्यापूर्वी नीट धुवा आणि बदामाची साल काढायला विसरू नका. हा उपाय तुमच्या सुकलेल्या स्नायूंमध्ये पुन्हा ताकद भरू शकतो आणि पायांना मजबूत आधार देऊ शकतो. खाली कमेंट करून नक्की सांगा की तुम्हीही बारीक आणि कमजोर झालेल्या पायांमुळे त्रस्त आहात का. 5वा आणि शेवटचा उपाय आहे सौंफ आणि मखाणे यांची अनोखी जोडी. बंधूंनो आणि भगिनींनो, जर तुम्हाला रात्री पायात तीव्र गोळे येणे, बेचैनी वाटणे आणि त्यामुळे झोप वारंवार तुटणे ही समस्या असेल, तर हा उपाय तुमच्यासाठी वरदानासारखा आहे. सौंफमध्ये अँटीस्पॅस्मोडिक गुणधर्म असतात, म्हणजेच ती स्नायूंच्या अनैच्छिक आकुंचनाला थांबवण्यास मदत करते. त्यातील मॅग्नेशियम नसांना शांत करतं. मखाणे, ज्यांना कमळाचे बी देखील म्हणतात, कॅल्शियम आणि फॉस्फरसचा उत्तम स्रोत आहेत, जे हाडांची घनता वाढवतात
वाढवतात आणि शरीराला थंडावा देऊन जळजळ कमी करतात. जेव्हा हे दोन्ही पदार्थ रात्रभर पाण्यात भिजवले जातात तेव्हा सौंफचं तेल आणि मखाण्याचा स्टार्च पाण्यात मिसळतो आणि हे मिश्रण एक शक्तिशाली नर्व्ह टॉनिक आणि मसल रिलॅक्संटसारखं काम करतं. इंडियन जर्नल ऑफ एजिंग रिसर्चमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार ज्या वृद्धांनी नियमितपणे सौंफ आणि मखाणे घेतात त्यांच्यात झोपेची गुणवत्ता सुमारे 80% सुधारते आणि रात्रीच्या पायातील गोळे सुमारे 90% कमी होतात. माझ्याकडे 78 वर्षांच्या विमलादेवी नावाच्या रुग्णा होत्या. त्या भोपाळमध्ये एकट्या राहत होत्या आणि रात्रीच्या गोळ्यांमुळे खूप घाबरलेल्या असायच्या. मी त्यांना हा उपाय सांगितला. फक्त 3 दिवसात त्यांनी फोन करून सांगितलं की त्यांना सलग 3 रात्री शांत झोप लागली. हा उपाय करण्यासाठी 1 चमचा सौंफ आणि 10 ते 12 मखाणे एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजवा. सकाळी ते पाणी गाळून प्या आणि सौंफ व मखाणे चावून खा. चवीसाठी थोडी मिश्री घालू शकता, पण डायबिटीज असल्यास टाळा आणि मखाण्याचं प्रमाण कमी ठेवा. हा उपाय पायातील गोळे कमी करून शांतता देतो. खाली कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हालाही रात्री पायात गोळे येऊन जाग येते का? तर हे होते 5 अमूल्य उपाय जे पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्यास पायांचा त्रास, कमजोरी, कडकपणा आणि गोळे हळूहळू कमी होऊ शकतात. हे कोणतेही महागडे उपचार नाहीत, तर आपल्या स्वयंपाकघरातले साधे उपाय आहेत ज्यांची ताकद आयुर्वेद आणि विज्ञान दोन्ही मान्य करतात. एम्स दिल्लीच्या 2025च्या अभ्यासानुसार ज्या वृद्धांनी भिजवलेले पदार्थ नियमित खाल्ले त्यांच्यात हाडांची घनता 55% वाढली, पडण्याचा धोका 70% कमी झाला आणि जीवनमानातही सुधारणा झाली. आता मी तुम्हाला 3 सोप्या आयुर्वेदिक सवयी सांगतो ज्या या उपायांचा परिणाम आणखी वाढवतील. सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून प्या. यामुळे शरीर डिटॉक्स होतं आणि कॅल्शियम शोषण वाढतं. रोज किमान 15 मिनिटे सूर्यप्रकाशात बसा. यामुळे नैसर्गिक व्हिटॅमिन डी मिळतं. आणि रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे मोहरीच्या तेलाने पाय व गुडघ्यांची हलकी मालिश करा. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि स्नायूंना आराम मिळतो. या 5 उपायांपैकी कोणताही एक आजपासून सुरू करा आणि या 3 सवयी दिनचर्येत घ्या. तुम्हाला 15 दिवसात फरक जाणवेल. आता मला नक्की सांगा तुम्ही सर्वात आधी कोणता उपाय सुरू करणार आहात. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.